संत तुकाराम महाराज अभंग. तुझ्या पायी ठेविली माथा. निरूपण मेघा देशमुख चौहान. तुझ्या पायी ठेविली माथा, माझा विश्वास तुझ्या हाता. जन्म मरणांचा मागोवा नाही लागे तुझ्या ठाई. तुका म्हणे आता नाही चिंता माझ्या मनामंदी. पंढरीनाथा तुझ्या भेटी सुख मिळे जीवाला माझ्या. हा अभंग संक्षिप्त असला तरी त्यातील प्रत्येक ओळ आध्यात्मिक अर्थाने परिपूर्ण आहे. यात भक्ती, विश्वास, शरणागती आणि मुक्ती याचा सुंदर संगम आहे. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत आणि कवी होते. त्यांचे अभंग त्यांच्या साध्या, सोप्या परंतु गहन आध्यात्मिक विचारांनी युक्त आहे. त्यांचा अभंग तुझ्या पायी ठेविली माथा हा भक्ती, शरणागती आणि ईश्वरावरील पूर्ण विश्वास यांचे प्रतीक आहे. या अभंगाची सुरुवातच भक्ताच्या शरणागतीच्या भावनेने होते. संत तुकारामांनी या अभंगात पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवून स्वतःला पूर्णपणे समर्पित केले आहे. हा अभंग भक्तीच्या पराकोटीचा भाव आणि जीवनातील सर्व चिंता, अहंकार आणि मायाजाल यांचा त्याग करून ईश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया दर्शवतो. या अभंगाचा केंद्रबिंदू म्हणजे शरणागती. संत तुकाराम यांनी तुझ्या पायी ठेविली माथा या ओळीतून स्वतःचा अहंकार, स्वतःचे विचार आणि स्वतःचे सर्वस्व पांडुरंगाच्या चरणी अर्पण केले आहे. शरणागती म्हणजे केवळ शारीरिक नमस्कार नव्हे, तर मन, बुद्धी आणि आत्मा यांचे पूर्ण समर्पण. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे, सर्व काही माझ्यावर सोपवून माझ्या शरणी. संत तुकाराम यांनी हाच भाव या अभंगात व्यक्त केला आहे. आध्यात्मिक दृष्ट्या शरणागती ही मुक्तीची पहिली पायरी आहे. जेव्हा व्यक्ती आपला अहंकार सोडून ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा तो संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ लागतो. या अभंगात तुकारामांनी हे सांगितले आहे की पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवल्याने त्यांचा विश्वास आता केवळ ईश्वरावर आहे आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही चिंतेची आवश्यकता नाही. संत तुकाराम यांच्यामध्ये शरणागती ही आध्यात्मिक साधनेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. शरणागती म्हणजे स्वतःचा अहंकार, स्वतःच्या इच्छा आणि नियंत्रण सोडून परमात्म्याच्या किंवा विश्वाच्या प्रवाहाला स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे. संत तुकाराम म्हणतात की अहंकार हा मुक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत मनुष्य मीच्या बंधनात अडकलेला आहे तोपर्यंत तो खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकत नाही. शरणागती म्हणजे हा मी विसर्जन करणे, स्वतःला विश्वाच्या हवाली करणे. शरणागतीचा अर्थ गुलामगिरी नव्हे, तर स्वतःला मुक्त करणे आहे. संत तुकारामांच्या मते जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा, महत्वाकांक्षा आणि अपेक्षा सोडता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. ही मुक्ती तुम्हाला स्वतःच्या आत्म्याशी जोडते, जिथे तुम्ही परमात्म्याचा एक हिस्सा असल्याचे अनुभवता. शरणागती ही प्रेमाची अवस्था आहे, जिथे तुम्ही विश्वाशी एकरूप होता. संत तुकाराम यांच्या शब्दात शरणागती म्हणजे नदीप्रमाणे वाहणे, जिथे तुम्ही नदी आणि सागर यांच्यातील फरक विसरता. ही पहिली पायरी आहे जी तुम्हाला मुक्तीच्या अंतिम शिखराकडे घेऊन जाते. शरणागतीचा विचार तर्काच्या कसोटीवर पाहिल्यास तो मानवी मनाच्या स्वभावाशी सुसंगत आहे. मानव हा स्वभावतः मर्यादित आहे. त्याला सर्व गोष्टींचे ज्ञान,
सर्व गोष्टींवर नियंत्रण किंवा सर्व समस्यांचे निराकरण करणे शक्य नाही. यामुळे मानवाच्या मनात भीती, चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. शरणागती ही या सर्व भावनांवर मात करण्याचा मार्ग आहे. जेव्हा व्यक्ती आपल्या मर्यादा स्वीकारते आणि आपले सर्वस्व एका उच्च शक्तीच्या हाती सोपवते, तेव्हा ती मानसिकदृष्ट्या मुक्त होते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नोकरीतील तणाव, कौटुंबिक समस्या किंवा आर्थिक अडचणींमुळे चिंताग्रस्त असते. जर ती या सर्व चिंता ईश्वरावर सोपून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत राहिली तर तिचे मन शांत राहते. तुकारामांचा हा अभंग हेच सांगतो की शरणागतीमुळे व्यक्तीच्या मनातील भार हलका होतो. जन्म मरणांचा मागोवा नाही लागे तुझ्या ठाई. इथे तुकारामांनी जन्म मरणाच्या चक्रातून मुक्तीचा मार्ग दाखवला आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार जीवाला कर्माच्या बंधनामुळे जन्म मरणाच्या चक्रात अडकावे लागते. परंतु जेव्हा जीव ईश्वराच्या शरणी येतो तेव्हा त्याचे कर्मभोग संपुष्टात येतात. तुकारामांनी इथे सांगितले आहे की पांडुरंगाच्या ठाई राहिल्याने जन्म मरणाचा मागोवा लागत नाही, म्हणजेच जीवाला मुक्ती प्राप्त होते. हा विचार आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो व्यक्तीला जीवनातील तात्पुरत्या सुखदुःखांपासून वर उचलतो आणि अंतिम सत्याच्या दिशेने नेतो. तुकारामांचा हा अभंग भक्ताला सांगतो की ईश्वराच्या चरणी शरण गेल्याने जीवनातील सर्व भय, चिंता आणि बंधने नाहीशी होतात. संत तुकारामांच्या मते ईश्वराच्या चरणी शरण जाणे म्हणजे स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या प्रवाहात समर्पित करणे. ही अवस्था भक्ती, विश्वास आणि आत्मविसर्जनाची आहे, जिथे व्यक्ती आपल्या अहंकाराला, इच्छांना आणि भयांना सोडून देते. संत तुकाराम सांगतात की जीवनातील भय, चिंता आणि बंधने ही मनाची निर्मिती आहे, जी अहंकार आणि अपेक्षांमुळे निर्माण होतात. जेव्हा माणूस ईश्वराच्या चरणी शरण जातो तेव्हा तो स्वतःला विश्वाच्या व्यापक सन्नादात विलीन करतो, जिथे वैयक्तिक चिंता आणि भयांचे अस्तित्वच राहत नाही. संत तुकारामांचे म्हणणे आहे की शरणागती म्हणजे कमजोरी नव्हे, तर परमशक्ती आहे. ही अवस्था आहे जिथे माणूस स्वतःच्या नियंत्रणाची इच्छा सोडून विश्वाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतो. त्यांच्या मते भय हे भविष्याच्या काल्पनिक चिंतेतून आणि चिंता ही अपूर्ण इच्छांमधून जन्म घेते. जेव्हा आपण ईश्वराच्या चरणी शरण जातो तेव्हा आपण वर्तमान क्षणात जगायला शिकतो. हा वर्तमान क्षणच आहे जो आपल्याला सर्व बंधनापासून मुक्त करतो, कारण बंधने ही भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमुळेच निर्माण होतात. संत तुकाराम असेही सांगतात की शरणागती म्हणजे बाह्य पूजा किंवा कर्मकांड नव्हे, तर अंतर्मनाची अवस्था आहे. ही अवस्था आत्मज्ञानाकडे घेऊन जाते, जिथे माणूस स्वतःला आणि विश्वाला एकरूप अनुभवतो. जेव्हा आपण ईश्वराला स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो आणि ही स्वीकृतीच सर्व भय आणि चिंतांचा अंत करते. अशा प्रकारे संत तुकाराम यांच्या मते ईश्वराच्या चरणी शरण जाणे म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होणे, ज्यामुळे जीवन आनंदमय, मुक्त आणि निर्भय बनते. जन्म मरणाचे चक्र हे कर्म आणि अहंकार यांच्याशी निगडित आहे. तर्काच्या दृष्टिकोनातून कर्म हे कारण आणि परिणाम यांची साखळी आहे. व्यक्ती जे कर्म करते त्याचे फळ तिला भोगावे लागते. त्या कर्माच्या साखळीत अहंकार हा मूळ घटक आहे
कारण व्यक्ती स्वतःला कर्ता मानते. तुकारामांनी इथे सांगितले आहे की ईश्वराच्या चरणी शरण गेल्याने हा अहंकार नष्ट होतो आणि त्यामुळे कर्माचे बंधनही तुटते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही जेव्हा व्यक्ती आपल्या कृतींचा भार दुसऱ्यावर म्हणजे ईश्वरावर सोपवते, तेव्हा ती निस्वार्थपणे कर्म करते. त्यामुळे तिच्या मनात अपेक्षा, लोभ किंवा राग यासारख्या नकारात्मक भावना निर्माण होत नाही. परिणामी ती मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहते आणि हीच खऱ्या अर्थाने मुक्तीची सुरुवात आहे. माझा विश्वास तुझ्या हाती आणि तुका म्हणे आता नाही चिंता माझ्या मनामध्ये. या ओळी ईश्वरावरील अढळ विश्वास आणि त्यामुळे प्राप्त होणारी चिंतामुक्ती दर्शवतात. आध्यात्मिक जीवनात विश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा व्यक्ती आपले सर्वस्व ईश्वराच्या हाती सोपवते, तेव्हा ती सर्व चिंतांपासून मुक्त होते. तुकारामांनी इथे हेच सांगितले आहे की पांडुरंगावर विश्वास ठेवल्याने त्यांच्या मनातील सर्व चिंता नाहीशा झाल्या आहेत. हा विश्वास केवळ धार्मिक विश्वास नाही, तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात लागू होणारा आहे. जेव्हा व्यक्ती आपल्या कृतींचा भार ईश्वरावर सोपवते, तेव्हा ती निस्वार्थपणे कर्म करते आणि फलाची अपेक्षा सोडून देते. यामुळे तिचे मन शांत आणि स्थिर राहते. संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा व्यक्ती आपल्या कृतींचा भार ईश्वरावर सोपवते, तेव्हा ती कर्मयोगाच्या मार्गावर चालते. संत तुकाराम महाराज म्हणतात की खरा कर्मयोगी आपल्या कृतींना ईश्वराच्या इच्छेशी जोडतो आणि फलाची अपेक्षा सोडून देतो. ही निस्वार्थी वृत्ती मनाला मुक्त करते, अंतःकरणात शांती निर्माण करते. संत तुकारामांच्या मते कर्म करताना अपेक्षा ठेवणे म्हणजे मनात एक प्रकारचा तणाव निर्माण करणे होय. जेव्हा आपण फलाची अपेक्षा सोडतो, तेव्हा कर्म हे साधना बनते, ज्यामुळे आपण प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहतो. संत तुकाराम सांगतात, ईश्वरावर भार सोपवणे म्हणजे स्वतःला विश्वाच्या प्रवाहात वाहू देणे. याचा अर्थ असा नाही की व्यक्ती निष्क्रिय होते, तर ती पूर्ण समर्पणाने उत्साहाने कर्म करते, पण परिणामाची चिंता सोडते. असे करणे म्हणजे स्वतःला अहंकाराला बाजूला ठेवणे, विश्वाच्या सन्नादात सामील होणे. यामुळे मनातील द्वंद्व, चिंता, अस्वस्थता नाहीशी होते आणि मन शांत आणि स्थिर राहते. संत तुकारामांच्या शब्दात जेव्हा तू कर्म करतेस, तेव्हा फक्त कर्म कर, फळाचा विचार करू नकोस. फळाचा विचार तुला भूतकाळात किंवा भविष्यात घेऊन जा. कर्म तुझ्या हातात आहे, फळ नाही. ही शिकवण भगवद्गीतेच्या तत्वांशी मिळती जुळती आहे. संत तुकाराम पुढे म्हणतात की जेव्हा व्यक्ती ईश्वरावर विश्वास ठेवते आणि कर्माचे फळ त्याच्यावर सोपवते, तेव्हा ती स्वतःला एका उच्च शक्तीशी जोडते, ज्यामुळे तिला अंतर्मनात शांती, समाधान मिळते. अशा प्रकारे कर्मयोग हा केवळ कृतीचा मार्ग नसून जीवनात शांती आणि समतोल साधण्याचा मार्ग आहे. विश्वास हा मानसिक स्थिरतेचा पाया आहे. मनोविज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा व्यक्तीला आपल्या जीवनात एका उच्च शक्तीवर विश्वास असतो, तेव्हा ती अनिश्चिततेच्या भीतीपासून मुक्त होते. तुकारामांचा माझा विश्वास तुझ्या हातात हा विचार हे सांगतो की ईश्वरावर विश्वास ठेवल्याने व्यक्तीच्या मनातील चिंता, भय आणि संशय नाहीसे होत.
उदाहरणार्थ एखादी व्यक्ती परीक्षेच्या तणावाखाली असते. जर ती आपली तयारी पूर्ण करून परिणाम ईश्वरावर सोपवते तर तिचे मन शांत राहते. हा विश्वास तिला केवळ मानसिक स्थिरता देत नाही तर तिच्या कार्यक्षमतेतही वाढ करतो. पंढरीनाथा तुझ्या भेटी सुख मिळे जीवाला माझ्या. या ओळीत तुकारामांनी ईश्वराच्या भेटीने मिळणारे सुख वर्णन केले आहे. आध्यात्मिक साधनेतील अंतिम ध्येय हे ईश्वराशी एकरूप होणे आहे. ही भेट केवळ शारीरिक नाही तर आध्यात्मिक आणि मानसिक आहे. जेव्हा भक्त ईश्वराच्या चरणी शरण येतो तेव्हा त्याला आत्मिक सुखाची अनुभूती होते. हे सुख संसारातील कोणत्याही सुखापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते शाश्वत आणि अविनाशी आहे. संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा भक्त ईश्वराच्या चरणी शरण येतो तेव्हा त्याला आत्मिक सुखाची अनुभूती येते. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून विश्वाशी एकरूप होणे. संत तुकाराम म्हणतात की खरे सुख हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही तर ते अंतर्मनातून उमलते. जेव्हा भक्त ईश्वराला शरण जातो तेव्हा तो स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो आणि त्यातूनच त्याचा अहंकार विलीन होतो. हा अहंकाराचा लयच आत्मिक सुखाचा स्रोत आहे, कारण अहंकाराच्या अभावातच माणूस विश्वाच्या अनंत ऊर्जेशी जोडला जातो. संत तुकारामांच्या मते संसारातील सुख क्षणभंगूर आहे. ते इंद्रियांच्या संपर्कातून येते आणि लवकरच नष्ट होते. उदाहरणार्थ धन, सत्ता किंवा भौतिक सुख ही तात्पुरती असतात आणि त्यांचा आधार गमावला की दुःख निर्माण होतं. परंतु आत्मिक सुख हे शाश्वत आहे, कारण ते बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. ईश्वराच्या चरणी शरण जाणे म्हणजे स्वतःला विश्वाच्या प्रवाहात सोपवणे, जिथे भक्ताला खऱ्या स्वरूपाची जाणीव होते. हे सुख अविनाशी आहे, कारण ते आत्म्याच्या अमरत्वाशी जोडलेले आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये संसारातील सुख क्षणभंगूर आहे, ते इंद्रियांच्या संपर्कातून येते. या विषयाचे स्पष्टीकरण अनेक कथांमधून मिळते. भगवान बुद्ध आणि राजा शुद्धोधन यांच्याशी संबंधित एक कथा. सिद्धार्थ गौतम, जो नंतर गौतम बुद्ध झाले, यांचा जन्म कपिलवस्तूच्या शाक्य राजवंशात झाला. त्यांचे वडील राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थाला सुखसुविधांनी परिपूर्ण जीवन दिले, जेणेकरून त्याला दुःखाची जाणीवच होऊ नये. भव्य राजवाडा, सुंदर बागा, नृत्य, संगीत यांनी सिद्धार्थाला वेढले होते. परंतु एके दिवशी सिद्धार्थाने नगरातून फिरताना वृद्ध, रोगी आणि मृत व्यक्ती पाहिली. या दृश्यांनी त्याच्या मनात प्रश्न निर्माण केला की सुख खरोखरच कायम आहे का? या अनुभवाने सिद्धार्थाला सत्याचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. त्यांनी राजवैभव सोडून संन्यास स्वीकारला आणि ध्यान साधनेतून आत्मज्ञान प्राप्त केले. बुद्धांनी शिकवले की इंद्रिय सुख हे तात्पुरते असते, कारण ते बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. खरे सुख आत्म्याच्या शांतीत आणि इंद्रियांच्या मोहापासून मुक्तीमध्ये आहे. त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली, ज्यात दुःखाचे कारण इंद्रिय सुखाची आसक्ती हे आहे आणि निर्वाण हेच खरे सुख आहे. ही कथा आपल्याला शिकवते की संसारातील सुख क्षणभंगूर आहे, कारण ती इंद्रियांच्या संपर्कातून येते आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. खरे सुख
आत्मज्ञान आणि मनशांतीत आहे, जे बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. बुद्धांचा हा संदेश आजही आपल्याला जीवनातील खऱ्या सुखाचा मार्ग दाखवतो. तुकारामांनी पंढरी नाथा तुझ्या भेटी, सुख मिळे जीवाला माझ्या, यावेळी सुखाची संकल्पना मांडली आहे. तर्काच्या दृष्टिकोनातून सुख एक मानसिक अवस्था आहे. संसारातील सुख तात्पुरते आहे आणि ते बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. तर आध्यात्मिक सुख शाश्वत आणि अंतर्मुख करते. तुकारामांनी इथे सांगितले आहे की ईश्वराच्या भेटीने मिळणारे सुख हे अंतर्मुखी आणि अविनाशी आहे. संत तुकारामांचा तुझ्या पायी ठेविली माथा हा अभंग भक्ती, शरणागती आणि विश्वास माझा सुंदर संगम आहे. त्याचे आध्यात्मिक महत्व हे व्यक्तीला संसाराच्या बंधनातून मुक्त करून ईश्वराशी एकरूप करण्यात. तर्कसंगत दृष्टिकोनातून हा अभंग मानवी मनाच्या मर्यादांचा स्वीकार करून उच्च शक्तींवर विश्वास ठेवण्याचा संदेश देतो. दैनंदिन जीवनात या अभंगातील विचारांची अंमलबजावणी केल्यास व्यक्ती मानसिक शांती, सकारात्मकता आणि सुखाची अनुभूती प्राप्त करू शकतो. हा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनातील सर्व चिंता, भय आणि बंधने ईश्वराच्या चरणी अर्पण केल्यास आपण खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो. संत तुकाराम यांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहेत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.